परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करीसी कोण वाचला धरणीसी या संसारी सांगमजो उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठोन जळात उपजे जैसा फेण बुधबुध राहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणा तया पंचभूतांचे गुण माया पाशी वेष्टोन भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्रमिषय सत्व रज तमो गुण तया भूतांपासून वेगळाली केली लक्षण होती ऐका एकचित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यांसी तमोगुण गुणानुसारे क्रमे घडती जेणे कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैशीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे जैसी गुणाची वासना इंद्रिये तयाधीन जाणा माया अपाशी वेष्टोनी गहना सुख दुःखे लिप्त करीती या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी आपुल्या आर्जवा पासोनी सुख दुःखादि भोगिती कल्पकोटी वरुषे जानसी असती आयुष्ये देव ऋषी न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कवणपाड एखादा नर देहाधीन काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी जेणेपरी जो असे देहधारी तयासी विकार नानापरी स्थिर नव्हे तो निर्धारी आपुले पाप म्हणावया या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये जधी गर्भ संभव होता काय दिसे आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सवेची होय अव्यक्तपै बुदबुद निघती जैसे जळी सवेची नष्टतात काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वथा जधी गर्भ प्रसव झाले विनाशी म्हणून जाणिले कर्मानुबंधे जैसी फळे तैसे भोगणे देहासी कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धपणेसी आपुले अर्चिती असती जैसी तेणे परी घडे जाण माया पाशी वेष्टोन म्हणती पिता सुत जननी कलत्रमित्र तेणे गुणी आपुले आपुले म्हणती मूढ निर्मळ देह म्हणू जरी उत्पत्ती बांसुरधिरी मळमूत्रात अघोरी उद्भव झाला परियेसा कर्मानुसार उपजताची ललाटी लिहितो विरंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणून ऐसे कर्म काळासी जिंकिले नाही परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे तुझे तूची सांग वहिले कोटी वेळा जन्म दाहले मनुष्य किंवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमिरूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुझे त्वा निश्चये कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करीसी वृथा पुत्र आपुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिमज्जा समूह वेष्टोनिया नवदेह मळबद्ध शरीर नावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमुनी का रडतो सांडून द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी परिसोनिया विप्रनारी विनवितसे तयासी विप्रवनिता तये वेळी विनवीतसे करुणा बहाळी
स्वामी निरोपिले धर्म सकळी परी स्थिर नव्हे अंतःकरण प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परीस संपर्क लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले आम्ही पहिले दैवहीन म्हणून धरिले श्री गुरु चरण अभय दिधले नाही मरण म्हणून विश्वास लो आम्ही एखाद्या नरा येता ज्वर ढुंडीत जाय वैद्य घर औषध घेवोनी प्रतिकार सवेच करीती आरोग्यता एके समये मनुष्यासी आश्रय करीती करुणेसी साह्य होय भरवसी आली आपदा परिहारी त्रयमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती असे नर तेणे दिधला असे वर केवी असत्य होय सांगे आराधिले म्या तयासी वर दिधला गा मजसी भरवसा त्याचा मानसी धरून होते स्वस्थ चित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी या कारणे आपण आता प्राण त्यजीन तत्वता देह समर्पीन श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकोन तियेचे वचन ओळखून भाव मन सांगे बुद्धी तीस ज्ञान उपायासी करी आता विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाय गुरुस्थाना जेथे लाधला तुझ वर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास जाहला तिचे मनी पाठी शव बांधोनी घेवोनी गेली औदुंबरा जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिर ते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुनी अधिक साहवेना पुत्र शोक क्षयरोग तोची एक माता पितया मृत्युमूळ ऐसे करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश काहो करिसी संस्कारोनी जाऊ आता मनुष्यानाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत अहो कर्कशा म्हणेती ज्ञाती काही केलिया नेदी प्रेतो आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळ तसे पादुकांवरी म्हणते विप्रज्ञाती लोक अहो नये राणी ऐक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करूनी उपवास होय आजच्या दिनी प्रातःकाळी जेवोनी दहन करू म्हणताती आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी त्रासून जाणा कर्कशा म्हणून निघती लोक सकळ राहिले तेथे जननी जनक प्रेत देखून करीती शोक झाली रात्री परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनक जननी तीन याम होता रजनी झोप आली तियेसी देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोद्धूलित व्याघ्र चरमे परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती का हो शोक करिसी सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझिया कुमारा करू त्याचा प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सला श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावी तसे सर्वांगासी मुखबसरी म्हणे तिसी वायुपूर करू म्हणे प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघोन घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतके देखोरी भय चकितो झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत पडली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मनी तैसेच दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नृसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असे उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी बोल काय येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगही उष्ण होत सर्वसंधी जीव आला म्हणे प्रेता काय जाहले
किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढोनी दूर परते सर्व संधीसी जीव आला बाळ उठोनी बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न दे की म्हणे माते रुदन करत तये वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय होऊन तिसी संदेह वाटे मानसी कडे घेऊन बाळकासी गेली आपुल्या पती जवळी जागृत करून पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे येसी ऐसे चरित्र श्री गुरुचे म्हणून दंपत्य दोघे जाणा करोनी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परी स्तोत्र करीती जय जयाजी वरद मूर्ती ब्रह्मा विष्णू शिव यती भक्तवत्सला तुझी ख्याती वासना पहासी भक्तांची तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया बाळ जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी तैसे अविद्या माया पाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणून निघाली ती लोटांगणे विनवोनिया करुणा वचने गेली स्नानासी गंगेत स्नान करोनी बाळका सहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लाविती दीप तये वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधींसी शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजन तये वेळा करीती गायन परिबळा असे संतोषी ती अबळा भक्तिभावे स्तुती करीत इतुके होय तो गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारो म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकळी कांसी समाधान करीती हर्षी महा आनंद वर्तला ऐसा श्री गुरु स्थान महिमा अखिल लोक लाधले कामा ऐकाकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्र प्राप्ती वांझेसी श्री प्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगियासी अपमृत्यू न ये जाणा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐशी ऐका अपार असे सांगता देखा साधारण निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरु वसे सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता नरहरीसी भाव असावा आपुले मनी पूजा करावी श्री गुरु चरणी जी जीवासना ज्याचे मनी त्वरित होय परियेसा हृदय शूळ गंडमाळ अपस्मार रोग सकळ परिहरती तात्काळ श्री गुरुपादुका अर्चिता जो असेल मंदमती बधीर मुखा चरण नसती औदुंबरी सेवा करती सुदेह होय सत्यमाना चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन तया नाव कल्पतरू प्रत्यक्ष धाण औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय परियेसा किती वर्णू तेथील महिमा सांगता अशक्य असे आम्हा श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारो न भक्तिपूर्वक ऐकती जे जन सकलाभीष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर उतरवी पैल पार इह सौख्य परगती इति श्री गुरुचरित्रामृत गुरुमहात्म्य परमामृत विप्रपुत्र संजीवनामृत निरूपिले असे येथे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे बालसंजीवन नाम एकविंशोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।